इझी इंडियन लँग्वेज या चॅनल वर मी तुमचे स्वागत करते। मंडळी, आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहे वाटते। चला तर मग शिकायचं ना, मग कसला टाइम पास करता। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्यावची सेंटेन्स। तर ह्यावचा मीनिंग काय होतो, त्याचा यूज कुठे करायचा। तर बघा, ह्यावचा अर्थ असा होतो की जवळ असणे। जवळ असणे म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपल्या जवळ आहे, आपल्याला असं म्हणायचं असेल तर आपण तिथे ह्याव वापरतो। पण जवळ असणे हा अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी जवळच हा शब्द असा येणार नाही। म्हणजे आता मला म्हणायचं आहे की माझ्या जवळ अनुभव आहे, हे वाक्य मी असं पण म्हणू शकते की माझ्याकडे अनुभव आहे, मला अनुभव आहे। समजलं, आलं लक्षात तुमच्या डिफरन्स। म्हणजे या वाक्याचा मीनिंग सेम आहे, अर्थ सेम आहे, पण वाक्य चेंज झालं। म्हणजे मी जवळच हा शब्द असा नाही वापरला, मी वापरलं की मला अनुभव आहे, माझ्याकडे अनुभव आहे। तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक वेळी जवळ हा शब्द नाही येणार। त्या वाक्याचा अर्थ जरी सेम होतो, पण इथे वाक्य चेंज झालेलं आहे। म्हणजे कडे असणे, माझ्याकडे असणे किंवा ला असणे, का असणे, अशा प्रकारचे जर वाक्य असले तर आपल्याला तिथे ह्यावचा उपयोग करायचा असतो। म्हणजे कारण वाक्याचा मीनिंग सेम होतो। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। माझ्याकडे पुरावा आहे। I have a proof. माझ्याकडे लॅपटॉप आहे। I have a laptop. माझ्याकडे मोबाईल आहे। I have a mobile phone. माझ्याकडे पावती आहे। I have a receipt. माझ्याकडे डिक्शनरी आहे। I have a dictionary. माझ्याकडे तुझ्यासाठी काही बातमी आहे। I have some news for you. माझा मुंबईत फ्लॅट आहे। I have a flat in Mumbai. माझं दिल्लीत दुकान आहे। I have a shop in Delhi. मला आता मीटिंग आहे। I have a meeting now. मला आता क्लास आहे। I have a class now. माझा मुंबईत एक मित्र आहे। I have a friend in Mumbai. मला काही शंका आहेत। I have some doubts. मला काही प्रश्न आहेत। I have some questions. मला काही अपेक्षा आहे। I have some expectation. मला एक बहीण आहे। I have one sister. मला दोन भाऊ आहेत। I have two brothers. मला तीन मुली आहेत। I have three daughters. आपल्याकडे 3 दिवस आहेत। We have 3 days. आपल्याकडे 3 कुत्रे आहेत। We have 3 dogs. आपल्याकडे 2 मांजरी आहेत। We have 2 cats. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण ह्यावचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्याव म्हणजे काय होतं आणि ह्यावचा उपयोग कसा करायचा आणि त्याचे काही आपण एक्झाम्पल बघितले आहे। तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि ते तुम्हाला समजलं की नाही ते मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, कारण तुम्हाला अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। तर भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सानू, बाय बाय।